सोरियासिस त्वचेला एक विद्रूप करणारा एक अतिशय हट्टी आजार आहे. तो बरा होण्यासाठी दमवतो किंवा बरा जरी झाला तरी काही वर्षानंतर तो आपलं पुन्हा अस्तित्व दाखवतो आपल्या त्वचेवर. तर साधारण एक 5% लोकांना तरी याचा त्रास असतो आणि शहरी वातावरणात याचे रुग्ण जास्त पाहायला मिळतात. 20 ते 40 या वयोगटावर याचा जास्त प्रभाव असतो. पण मी प्रॅक्टिसमध्ये पाहतो गेल्या काही वर्षांपासून साधारण वयवर्ष 5 पासून ते 80 वर्षांपर्यंतच्या रुग्णांमध्ये याची मजल असते. मेटाबॉलिक सिंड्रोम्स आर क्लोजली असोसिएटेड विथ सोरियासिस. मग ते प्रत्यक्षरित्या असतील किंवा अप्रत्यक्षरित्या असतील. मग तो मधुमेह आहे, लठ्ठपणा आहे, उच्च रक्तदाब, हाय कोलेस्टेरॉल, फॅटी लिव्हर, PCOD, वृक्कांशी संबंधित किंवा किडनीशी संबंधित काही गंभीर आजार, गाऊट, अशा वेगवेगळ्या आजारांमधील साधारण 50% लोक तरी सोरियासिसने ग्रस्त असतात. अशावेळी लाईफस्टाईल मॉडिफिकेशन अर्थात जीवनशैलीमधील एक आमूलाग्र बदल आवश्यक असतो या आजारामध्ये. आणि आयुर्वेदामधील दिनचर्या आहे, ऋतुचर्या आहे, माफक व्यायाम, प्रकृतीनुसार आहारातील बदल आणि दोषबलानुसार आवश्यक असणारी पंचकर्म उपचार आणि सोबत मनाला शांत करण्यासाठी जर आपण मेडिकल योगोथेरपी घेतली की नक्की हमखास फरक दिसून येतो. सोरियासिसने ग्रस्त असलेल्या लोकांमध्ये साधारण 30% लोक तरी जिनॅटिक प्रीडिस्पोजिशन दाखवतात. याचा अर्थ हा आजार वारसा स्वरूपात पिढ्यानपिढ्या चालत आलेला असतो. अगोदर आजोबांना होता आणि नंतर तो वडिलांकडे आला आणि आता तो माझ्या मुलांमध्ये दिसतोय, असा ज्यावेळेला इतिहास आपल्याला गुरुंकडून दिसतो त्यावेळेला तो आजार वेळीच रोखण्यासाठी खरं तर तज्ज्ञांचा सल्ला घेणं जास्त शहाणपणाचं असतं. योग्य वेळी पंचकर्मातील योग्य ती चिकित्सा घेतली की नक्कीच पुढच्या पिढीला होणाऱ्या त्रासापासून आपण वाचवू शकतो. इम्युन रिस्पॉन्स खरंच महत्वाचा असतो काही व्याधींमध्ये आणि मुळातच सोरियासिस हा आजार ऑटो इम्युन डिसीज आहे असं समजलं जातं. या आजारात आपल्या त्वचेतील काही विशिष्ट पेशी या त्वचेतील इतर पेशींसाठी मारक ठरत असतात आणि या पेशींमध्ये जो राग असतो तो मुळातच पित्तांमुळे असतो. परिणामी त्वचेवर लालसर जाड असे चट्टे तयार होतात. या चट्ट्यांमध्ये पेशींचे जलद विभाजन होत असते आणि परिणामी सहज पापुद्रे सुटत असतात. आणि एक लक्षात ठेवा मित्रांनो, हे पापुद्रे खरडून काढण्याची सवय काही लोकांना असते. सतत खरडत असतात हे पापुद्रे आणि परिणामी अशा सवयींमुळे हा आजार हळूहळू वाढत जातो. तर मित्रांनो, रिस्टोरेशन ऑफ इम्युन सिस्टीम किंवा एस्पेशली आपण ओव्हर ॲक्टिव्ह इम्युन सिस्टीम समजूयात आणि याला पूर्ववत करणं हे फक्त आयुर्वेदाच्या माध्यमातूनच शक्य होतं. रुग्णाच्या नाडीनुसार, दोष प्राबल्यानुसार किंवा व्याधी गांभीर्यानुसार काही तुपं पाजली जातात. भांडखोर पेशी ज्या असतात आपल्या त्वचेतील त्यांचा राग शांत करण्यासाठी तुपं किंवा तेलच जिरवली जातात. त्या डागांवर लेप लावले जातात. त्वचेचा आणि रक्ताचा मुळातच अतिशय जवळचा संबंध असतो आणि रक्ताची शुद्धता राखणं, मी असं म्हणेन की क्वालिटेटिव्हली आणि क्वांटिटेटिव्हली रक्तधातू तयार करणं याच्यासाठी आयुर्वेदामध्ये खूप प्रभावी औषधं असतात. मग आयुर्वेदामधील विरेचन आहे, रक्तमोक्षण आहे, बस्ती चिकित्सा आहे, शिरोबस्ती आहे, शिरोधारा आहे. यांमुळे सार्वधायिक शुद्धी तर होतेच, पण त्यासोबत खरं तर स्ट्रेस हार्मोन्स सुद्धा नियंत्रित राखले जातात आणि मग परिणामी 100% गुण आयुर्वेदामध्ये आल्याशिवाय नाही राहत. वातावरणातील बदल हा सोरियासिस या आजारामध्ये अतिशय महत्वाची भूमिका निभावत असतो. अचानक झालेला वातावरणातील बदल आणि त्या बदलानुसार शरीरात झालेले बदल याचं तारतम्य बिघडतं आणि यामुळेच याचा परिणाम त्वचेवर दिसून येतो. बदलत्या वातावरणानुसार आपलं खाणं, पिणं, वागणं यात बदल करणं फार महत्वाचं असतं. याला आपण ऋतुचर्या म्हणतो आणि ही पाळली की आजाराचा जोर नक्कीच कमी होतो. ऋतूनुसार वेगवेगळ्या रसायन कल्पांचा सेवन करावं, फायद्याचं ठरतं ते खरं तर. सूर्यप्रकाशाचा अभाव आणि थंड व कोरडी हवा ही प्रमुख कारणं असतात या आजारात. परिणामी नियमित स्नेहन म्हणजे रोज काही विशिष्ट तेल त्वचेमध्ये जिरवणं, अंगामधून घाम काढणं हे जर नियमित केलं तर मग नक्कीच हा आजार नियंत्रित राहतो. इन्फेक्शनमुळे खरं तर बऱ्याचदा सोरियासिस ट्रिगर होतो. मग व्हायरल इन्फेक्शन असेल, बॅक्टेरियल असेल व फंगल इन्फेक्शन काळजीपूर्वक जर बरं केलं तर मग नक्कीच संभाव्य व्याधी टाळता येतात. बऱ्याच वेळा मी प्रॅक्टिसमध्ये पाहतोय फंगल इन्फेक्शनचं रूपांतर हे सोरियासिसमध्ये होतं आणि अशा वेळी प्राथमिक अवस्थेत जर रुग्ण आला तर प्रभावी औषधं घेतलीत, उटण्यांच्या स्वरूपात काही विशिष्ट चूर्णांचा लेप आंघोळीपूर्वी वापरलात किंवा शरीर शुद्धीसाठी आवश्यक असलेली काही उपचार घेतली किंवा हटकून गुण येतो. इन्व्हर्स सोरियासिसच्या बाबतीत नेमकं हेच घडतं. खरं तर वर्षानुवर्ष अँटी फंगल क्रीम वापरत असतात ते रुग्ण,
पण त्याच्यापेक्षा माझा तुम्हाला विनंती आहे, जर तुम्हाला खूप वर्षांपासून जर फंगल इन्फेक्शन त्रास देत असेल तर आयुर्वेद तज्ञांचा सल्ला घेणं जास्त शहाणपणाचं ठरतं. अननोविंगली घडत असतं खरं तर. बरेच रुग्ण प्रचलित शास्त्रातील बरीच औषधं घेत असतात, अगदी वर्षानुवर्षे घेतात ती, आणि मग नंतर त्याचा परिणाम हा सोरायसिसमध्ये होताना दिसतो प्रॅक्टिसमध्ये. बीटा ब्लॉकर्स असतात, अँटी मलेरियल मेडिसिन्स आहेत, NSAIDs म्हणजे नॉन स्टिरॉइडल अँटी इन्फ्लॅमेटरी ड्रग्स, हे बऱ्याच अंशी बरेच संधिवाताचे रुग्ण ते घेत असतात, अगदी वर्षानुवर्षे घेतात. ACE इनहिबिटर्स, मग ते कॅप्टोप्रिल असेल, एनालप्रिल असेल किंवा लिसिनोप्रिल असेल, अशी एक ना अनेक औषधं खरं तर सोरायसिसच्या संप्राप्तीमध्ये भर घालत असतात. आपल्या आयुर्वेदामध्ये सुद्धा अनेक उच्च रक्तदाबासाठी खूप प्रभावी औषधं आहेत आणि याचा उपयोग करणं खरंच शहाणपणाचं ठरतं. ज्या ठिकाणी वारंवार त्वचा घासली जाते त्या भागात खरं तर सोरायसिसची शक्यता जास्त असते. मग हातापायांचे तळवे असतील किंवा ढोपरं असतील किंवा मान, पाठ, कमरेच्या पाठीमागच्या बाजूला हे चट्टे पाहायला मिळतात. उष्णतेजवळ जे काम करत असतात किंवा उन्हात काम करण्याची ज्यांना सवय आहे किंवा ज्यांना करावं लागतं किंवा इव्हन भट्टीमध्ये जे काम करणारे लोक असतात, अशांमध्ये हा आजार जास्त प्राबल्याने पाहायला मिळतो. आयुर्वेद तज्ज्ञांना भेटून आपला आहार व्यवहार जर ठेवलं तर नक्कीच हा आजार आपण टाळू शकतो. काही विशिष्ट रसायन कल्प असतात आणि त्यांचा उपयोग केला तर मग नक्कीच हा व्याधी आटोक्यात राहतो. सायकोलॉजिकल फॅक्टर्स फार महत्वाची भूमिका बजावत असतात या आजारामध्ये. मग घाबरट स्वभाव आहे, सततची चिंता करण्याची सवय असते काही लोकांना, एकटेपणाची भावना किंवा न्यूनगंड किंवा सतत स्वतःला कमी लेखण्याची प्रवृत्ती, सोरायसिस ही आजारासाठी फार पोषक असते. अशा वेळी आयुर्वेदामध्ये तुमच्या मनावर काम करणारी खूप प्रभावी औषधं असतात. त्यासोबत शिरोधारा आहे, शिरोबस्ती आहे, नस्य आहे, क्षीरई आपण बस्ती आहे. हे जर घेतले तर मग नक्कीच खूप चांगला फरक दिसून येतो. बऱ्याच रुग्णांना हे माहिती नसतं, मेडिकल योग थेरपीद्वारे आपण बरेच मानसिक आजार पूर्णपणे बरे करू शकतो. आपल्या सेंटरमध्ये हे उपचार घेऊन बरेच सोरायसिसचे रुग्ण बरे होत असतात. हार्मोनल इन्फ्लुएन्स, एस्पेशली प्रसूतीनंतर बऱ्याच स्त्रियांना हा आजार सतावतो किंवा मेनोपॉजमध्ये या आजाराचे बरेच रुग्ण दिसून येतात. तर अशा वेळी खरं तर हार्मोनल रिस्टोरेशनसाठी विरेचन अतिशय प्रभावी पंचकर्मातील संकल्पना आहे ही. जर ही घेतली तर मग नक्कीच हार्मोन्स रिस्टोर होतात आणि या आजाराचं गांभीर्य कमी होत जातं. खाण्यापिण्यातील रासायनिक खतांचा शरीरावर होणारा दुष्परिणाम, दूषित हवा, दूषित पाणी, बदललेली जीवनशैली किंवा अवेळी भोजन करण्याची सवय, जुनाट पचनाचे विकार, मानसिक विकार, असे एक ना अनेक कारणांमुळे खरं तर शरीरातील दोष बिघडतात आणि त्यांचा एकंदरीत परिणाम तुमच्या रक्तावर होतो, तुमच्या त्वचावर होतो, तुमच्या मांसधातूवर होतो, तुमच्या हाडांवर होतो. अशा वेळी खरं तर दोष प्राबल्यानुसार उलटीवाटे कफदोषाला बाहेर काढणं, जुलाबावाटे पित्तदोषाला बाहेर काढणं, बस्ती चिकित्सा घेणं, रक्तमोक्षण, अशुद्ध रक्त बाहेर काढण्याचा उपकल्पना आहे ती. शिरोधारा किंवा लेपांचा वापर करणं, तेल जिरवणं, पथ्यापथ्य पाळणं आणि प्रभावी आयुर्वेदिक औषधं त्याच्यासोबत योगोपचार घेतलेत तर मग नक्कीच हा आजार बरा होतो. प्रचलित शास्त्रातील इम्युनोसप्रेसंट्स किंवा तात्काळ प्रभाव दाखवणाऱ्या बऱ्याचशा क्रीम असतात, त्याच्याने लगेच त्या चट्टांमध्ये फरक दिसतो, पण हे दीर्घकालासाठी वापरणं खरंच घातक असतं. त्याच्यामुळे आयुर्वेदातील जी संकल्पना आहे, दिनचर्या, ऋतुचर्या किंवा दोषप्राबल्यानुसार पंचकर्म घेणं, आपल्या नाडीनुसार आपल्या शरीरातल्या दोषानुसार पथ्यापथ्य पाळणं, काही विशेष रसायन कल्पांचा वापर करणं, हे जर तुम्ही केलं तर मग नक्कीच हा आजार कायमचा बरा होऊ शकतो.